विवेकानंद यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम उद्योजक होणार आपला दिवसांची भरारी या कार्यक्रमाचं पहिलं सत्र आता आपल्या कार्यक्रमात सुरुवात होत आहे। मी युवकांचे स्फूर्तिस्थान कल्याण शहराचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं। दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं आपण आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये जाहीर करूया। अधिकृतपणे दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि दीप प्रज्वलन करून माननीय खासदार श्रीकांत शिंदे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे। माता जिजाऊ यांच्या जयघोषात आपण माता जिजाऊंना अभिवादन करूया आणि युवकांचं स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांचं देखील आपण आजच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अभिवादन करून स्वागत करूया। यानंतर या दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाच्या प्रतिमा पूजनाच्या पुष्पहार अर्पण करत असताना आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या पुष्पहाराचं आपण स्वागत करूया। यानंतर आपण करतील मान्य साहेब रोकडे यांची पुष्पहार अर्पण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ अप्पा त्यानंतर लगेचच मी विनंती करतो मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव देशपांडे सर यांना की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। सगळ्यांनी आज या ठिकाणी प्रतिज्ञा घ्यायची आहे। मी बोलणार माझ्या पाठीमागे एक वाक्य बोलायचं आहे। आम्ही जिजाऊची मुले जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज अशी प्रतिज्ञा करतो की आमच्या मुलांना आमच्या लहान भावंडांना आम्ही माता जिजाऊ रयतेचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिकवण आधुनिक विचारांची कास धरून महिलांच्या मुलींच्या प्रति आदराची व सन्मानाची वागणूक देण्याचे संस्कार करून तसेच महाराष्ट्राच्या पावनभूमीत जन्माला येण्याचे आपल्याला भाग्य लाभले आहे। माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी कार्य केले। त्यावेळी महिलांचा आदर शेतकऱ्यांविषयीची कळकळ राष्ट्रभक्ती अशा संस्कारित विचारांची जीवनमूल्ये आपल्याला दिली। त्याचे अनुकरण करून आपल्या स्तरावर आपण प्रयत्न करू। हे रयतेचे राज्य असून सर्वांनी एकोपात जिव्हाळा सामाजिक बांधिलकी जपणे एकमेकांविषयी आदर सर्व धर्म समभाव याची जाणीव ठेवून आपल्या महाराष्ट्रात अडचणीच्या काळात आपण सदैव तत्पर राहू। वेळोवेळी रक्तदान करू। स्त्रियांविषयी आदर बाळगून स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही। हुंडाबळी अंधश्रद्धा यांना थारा देणार नाही। शेतकऱ्यांविषयी आदर भाव ठेवून अविरत कार्य करू। समाजातील उपेक्षित वर्गाला
सोडवणूक करण्यासाठी आपण एक मोठी भगिनी, माता, बंधू, पिता म्हणून सक्षमपणे जबाबदारी घेऊ व पार पाडू. एक आदर्श महाराष्ट्र घडवण्याचे काम ही जिजाऊंची मुले म्हणून आपली जबाबदारी आहे, अशी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत. आज जवळजवळ 1 वर्ष होत आहे. मध्यमवर्गीय मराठी माणूस, मध्यम वर्ग, तरुण वर्ग, सुशिक्षित वर्ग आज नैराश्य दिसत आहे. आता त्यांच्या घरात मृत्यू झाले आहे. सध्या लॉकडाऊनची प्रक्रिया संपत आली आहे. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो काही वर्ग आहे तो कामधंद्याला मुंबई, ठाणे, पुणे, दादर व अशा ठिकाणी जातो. पण सध्या आपली जी सामान्य लाईफलाईन समजली जाते ती रेल्वे बंद असून त्यामुळे अजूनही बेरोजगार या नैराश्यातून जाताना तरुण वर्ग दिसत आहे. लवकरच ट्रेन सुरू होईल अशी आशा बाळगूया. तरी सुद्धा रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. कारण जवळजवळ 1 वर्ष झाले आहे. सर्व लहान इंडस्ट्री बंद आहे, उद्योगधंदे बंद आहे आणि लोक सुरू झाले तरी सुद्धा नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. मिळाली तरी कमी पगारात करावे लागेल. त्यासाठी मी आणि माझे गुरु सचिन कामसर मागील आठवड्यात बसून मराठी तरुणासाठी उद्योग करण्यासाठी मानसिकता त्यांची कशी तयार होईल यासाठी प्लॅन केला आणि एक उपक्रम राबवण्यात ठरवलं. त्याची सुरुवात या ऐतिहासिक कल्याण शहरातून करण्यात येत आहे. इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता सध्याचे तरुण घडवता कार्यसम्राट खासदार सिद्धार्थ शिंदे साहेब, माझे राजकीय व सामाजिक गुरु आप्पासाहेब शिंदे, आमदार साहेब आपण आले रस्त्यामध्ये आहेत, आमदार गणपत नायक साहेब, रोजगार स्वरोजगार विभागाचे महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्र्याचे वैभव देशपांडे, आमचे अण्णासाहेब भटरे आणि माझे मित्र आणि कोरोनानंतर मुलं त्यांना अशा गणेश गायकवाड, प्रशांत काळे इथे उपस्थित नगरसेविका. महाराष्ट्र तरुण मराठी मुलांनी आपण उद्योग कसा केला पाहिजे, आपली मनाची भीती कशी गेली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करणार आहे. इथे कोणता या राजकीय स्वार्थ असून या कार्यक्रमाद्वारे या मंडळाच्या सहकार्याने जास्तीत जास्त मराठी मुला मुलींना नोकरी उद्योजक तयार करण्याची मानसिकता तयार करणार आहे. मी असा घडलो हा विषय खूप मोठा आहे. तरीसुद्धा मान्यवरांनी थोडक्यात आपण कसं घडलो हे भाष्य करून तरुण मुलांची उद्योग करण्याची मानसिकता तयार करायची आहे. माझ्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. माझा 30-35 वर्षाचा अनुभव मी 5 ते 7 मिनिटात सांगू शकत नाही, पूर्ण करू शकत. तरी मुलांना माझा तरुण मित्रांना सांगू इच्छितो की आयुष्यात एक ध्येय ठेवा आणि मनात गाठ बांधा. माझा जन्म हा कामगार, बेरोजगार, नोकर म्हणून होण्यासाठी नाही, तर परमेश्वराने हा जो ध्येय दिला आहे तो समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचे आहे. म्हणून हे ध्येय ठेवा, मेहनत करा, वेळेला महत्त्व द्या, शिक्षणाला महत्त्व द्या आणि महत्त्वाचे म्हणजे जे स्किल आहे स्किलला महत्त्व द्या. तुमच्याकडे स्किल असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे उभा राहू शकता, उद्योग उभा राहू शकता आणि आत्मविश्वास विश्वास ठेवा. मी यशस्वी होणारच, मी यशस्वी होणारच. मी वयाच्या 18 वर्षापासून ऑफिस बॉय पासून माझं करिअर सुरुवात केली. माझे करिअर टाटा पॉवर, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, SRT, रिलायन्स पेट्रोलियम आणि सौदीमध्ये माझे करिअर सुरू झाले. पण तरी माझ्या मनाला शांती नव्हती, कारण तिथे मी समाजाला काही देत नव्हती, माझ्यासाठी करत होतो. पण मला वाटलं की नाही, आपल्याला काहीतरी करायचं आहे. माझ्या मनात शांतता मिळत नव्हती. असे वाटायचे आपण कोणाची तरी गुलामी करतो आहे आणि स्वतंत्र झाले पाहिजे. म्हणून मी स्वतःची कंपनी सुरू केली. 20 वर्षांमध्ये मी हजारो मुलांना ट्रेनिंग दिल्या, हजारो मुलांना नोकर दिल्या. माझ्या माध्यमातून किती व्यवसाय झाले आणि हा माझं स्किल आहे. मी माझ्या तिथे राहतो कल्याणमध्ये, तिथल्या मुलांना देऊ इच्छितो. त्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे. मला आशा आहे मान्यवर या कार्यात मला नेहमीच मदत करतील अशी मी आशा बाळगतो. आणि मी इथे सांगतो, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. माननीय खासदार श्रीकांत शिंदे सर यांचं स्वागत. त्यानंतर मी मिलिंद बेडकर सर यांना वेळ. त्यानंतर मनसेचे स्वागत करावं. माननीय वैभव देशपांडे सर यांच्या स्वागताबद्दल आपण सगळ्यांनी सभागृहात टाळ्यांनी त्यांचं स्वागत. मस्त
त्यानंतर लगेच महिला गायकवाड यांच्या सत्कारानिमित्त आपण सगळ्यांनी पुढे एका टाळ्यांचा गजर करूया. यानंतर हे पहिलं सत्र सुरू झालं. आणि कल्याण शहर हे खासदार आपल्या शहराचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. कानाकोपऱ्यात आज जवळजवळ 30 जिल्ह्यांमध्ये आज तुम्हाला सांगायचं म्हणजे मी पण सामान्य कुटुंबातूनच आलेलो आहे. माझे वडील गिरणी कामगार टाटा मिल मध्ये होते. मी सुद्धा बेरोजगारच होतो. लहानपणापासून रोजगार केला पण एक तळमळ होती कारण माझा जन्म झाला होता धारावीमध्ये. आज धारावी सगळ्यांना माहिती असेल. मला वाटतं सुनील साहेब डॉक्टर साहेब तुम्हालाही माहिती असेल की धारावीचं नाव घेतलं की कशा पद्धतीने त्या धारावीच्या लोकांना बघितलं जायचं. पण त्याच धारावीमधला आज एक दीपक कालिंगल नावाची व्यक्ती एवढी मोठी संघटना पूर्ण महाराष्ट्रात नेतो. तसेच आज आपली रेल्वेमध्ये सुद्धा जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन ही सुद्धा कार्यरत आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये आज बाकीच्या युनियन ज्या आहेत त्या फक्त सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे पुरत्या मर्यादित आहेत. पण आमची जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन ही संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्याचा मी नॅशनल महासचिव आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया प्रोड्युसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट युनियन याचा सुद्धा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तुम्हाला मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो सांगायचा उद्देश हाच आहे की माझ्याकडे आणखीन पाहुणे बोलायचे आहेत पण तत्पूर्वी तुम्हाला 2 मिनिटं मी असं सांगेन की या युनियन या संघटना काढण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मराठी मुलगा जो आहे मुलगी आहे यांना पुढे काय करायचं. शालेय शिक्षण होतं 10वी-12वी पालकांना नॉलेज नसतं. त्यासाठी आम्ही त्या संघटना उघडलेल्या आहेत आणि कोणालाही काही गरज असेल म्हणजे रेल्वेमध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल, कोणाला फिल्म लाईनमध्ये यायचं असेल, कोणाला आर्टिस्ट व्हायचं असेल, डायरेक्टर व्हायचं असेल, त्याच्यासाठी सुद्धा आमच्या संघटनेने ही दारं मोकळी केलेली आहे. आणि कोणालाही तुम्हाला सांगतो आम्ही आर्टिस्ट कार्ड देतो आहोत हेही सांगतो. तुम्ही यापुढे कल्याणच्या असं नाही तुमचे मित्र मैत्रिणी असतील कोणालाही या क्षेत्रात यायचं असेल तर सगळं फ्रीमध्ये आम्ही मोफत ट्रेनिंग देतो आहोत आणि या ट्रेनिंगचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रमुख संघटक दिनेश कारकुंगण आणि आमचे मित्र मिलिंद बेलमकर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आज संयुक्त अशी जयंती आहे आणि चांगला योग आहे. या प्रसंगी शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज या सगळ्या प्रतिमांना वंदन करून आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आमचे तरुण तळपदार खासदार आमचे मित्र शिंदेसाहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे दुसरे सहकारी आमचे मित्र आमदार गणपतसिंह गायकवाड, माझे गुरु, कारण राष्ट्रसेवा दलामध्ये मला ज्यांनी घडवलं ते रोकडीजी आणि सर्व आदरणीय मला वाटतं नोटाबंदी आणि लॉकडाऊन यांच्यामुळे आज राज्याची आणि देशाची आर्थिक घडी अत्यंत विस्कटली. पुणे 60% GDPचा आर्थिक प्रगतीचा वेग
असताना या करोनामुळे जगाचं कंबरड मोडलं, त्याचप्रमाणे आज भारतीय जी काही आर्थिक व्यवस्था सुद्धा कोलमडली. आणि आपण पाहिलं की गेले वर्षभर आम्ही सर्व भारतीयांनी करोनाला प्रखरपणे तोंड दिलं आणि त्यातून आजही आपण संघर्ष करत आहोत. आणि अशा वेळेला बऱ्याच लोकांची नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना आर्थिक विवंचनेमध्ये लोक सापडलेली आहेत. आणि अशा वेळेला आमचा कल्याणपूर्वचा एक तडफदार मिलिंद बेलमकर आणि त्यांचे अध्यक्ष हे इथे आज एक उद्योग मेळावा भरवत आहेत आणि यातून आपण नोकऱ्यापेक्षा चांगला उद्योग निर्माण करून दुसऱ्या लोकांना कसं त्यामध्ये रोजगार देऊ शकेल अशा प्रकारचं आज इथे प्रशिक्षण त्याने ठेवलं आहे. याबद्दल मी कामत सरांनाही धन्यवाद देईन. त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मोलाचं आहे. आणि मला वाटतं ही आज एक मोठी सामाजिक गरज आहे आणि ही गरज ओळखून तुम्ही आमच्या कल्याणपूर्वमध्ये त्या दोघांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला त्याला मी शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं हा एक चांगला कार्यक्रम आहे, कारण प्रत्येकाला नोकऱ्या देणं राज्य सरकार केंद्र सरकारला शक्य होणार नाही. आणि अशा वेळेला तरुण मंडळींनी या देशामध्ये रोजगाराची निर्मिती करावी आणि त्यातून असंख्य लोकांना रोजगार द्यावा, ह्या चांगल्या कल्पनेने हा एक सोहळा इथे समारंभ इथे पार पडतोय. त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या स्वतःतर्फे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांच्या हातून अशा प्रकारचं रोजगारांना बेरोजगारांना रोजगारी देण्याचं काम हो या शुभेच्छा देतो आणि सांगतो नमस्कार, धन्यवाद. याच्या माध्यमाने आज एक आगळावेगळा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमदार गणपत गायकवाड साहेब, त्याचबरोबर आताच आपल्यामध्ये उपस्थित होते आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे बरोबर अण्णा रोकडे साहेब, कार्यक्रमाचे आयोजक मिलिंदजी बेळकर, आपल्याला ज्यांचं मुख्य कार्यक्रमाचे जे आयोजक प्रशिक्षक आहेत सचिन सर, त्याचबरोबर आमचे सर्वच उपस्थित ते नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, सगळ्यांचं नाव घेत नाही ते, पण आज एक चांगला कार्यक्रम आणि आजचा दिवस खूप खास आहे की आजचा दिवस जो आहे तो राजमाता जिजाऊ आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद युवा दिन ज्याला आपण म्हणतो, आज तो युवा दिन आहे. आणि अशा या दिवशी हा कार्यक्रम जो आहे मी उद्योजक होणार हा कार्यक्रम यांनी आयोजित केला आणि त्यासाठी मिलिंदजींना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये इथे सगळ्यांच्या नोकऱ्या धंदे छोटे मोठे व्यवसाय हे सगळे बंद पडत असताना अशा ह्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी एक भरारी, कुठेतरी एक सपोर्ट तरुण मित्रांना मिळाला पाहिजे, उद्योजकांना मिळाला पाहिजे. या हेतूने मला वाटतं एक चांगला कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे. कारण की कोविड आपण गेले 1 वर्ष या कोविड बरोबर झुंज देतोय. या कोविडमध्ये आपण ऐकलं असेल की लाखो लोकांच्या नोकऱ्या हा गेलेल्या आहेत, भरपूर हजारो कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, छोटे मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. अशा या परिस्थितीमध्ये कुठे कोण आत्महत्या करत आहे, कोण आपलं जमीन विकते, कोण वेगवेगळ्या गोष्टी जगण्यासाठी धडपड होते. मला वाटतं अशा या परिस्थितीमध्ये तरुणांना एक वेगळं मार्गदर्शन हे खूप गरजेचं होतं. तर मला वाटतं आज मी दीपक काळींगर आणि मिलिंद बेळकर या दोघांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मगाशी दीपक काळींगर यांनी सांगितलं, जे संघटक प्रमुख आहे की धारावीमधून
आज सुरुवात झाली आणि आज हे महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ मला वाटतं सगळीकडे आपण हे काम करताय. महाराष्ट्रावर त्याची प्रसिद्धी आहे आणि सगळीकडे आपण काम करताय. मला वाटतं एक खूप मोठं काम आपण इथे उभं केलेलं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकांना योग्य मार्गदर्शन ते मिळणं खूप गरजेचं आहे. कारण की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, नोकरी करू नका, नोकरी देणारे बना, उद्योजक बना. उद्योजक, कारण की आज आपण जर पाहिलं असेल या कोविडच्या परिस्थितीमध्ये भरपूर असे तरुण आहेत की त्यांनी आपले छोटे मोठे जेव्हा नोकऱ्या गेल्या तेव्हा छोटे मोठे उद्योग सुरू केले आणि त्या उद्योगामधून ते मोठे झाले. आज आपण जर पाहिलं की मोठे मोठे जे IIT मध्ये पण ज्यांनी अभ्यास केलेला आहे, जे IIT पास आउट झालेले आहेत, तेही आज शेतीकडे वळलेले आहेत. काही असे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडिया आहे, आज सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण पाहतो की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लोक मोठ्या मोठ्या पदावरती येऊ दे, तर तेही पद सोडून लोक एक उद्योगाकडे, नोकरी सोडून उद्योगाकडे वळलेले आहेत. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये उद्योग जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. छोटा जरी उद्योग जरी असला तरी तो एक आपला स्वतःचा असतो. त्याच्यामध्ये कुठलीही परिस्थिती जरी आली, कोविडसारखी परिस्थिती आली की नोकरीवरून लोकांना काढावं लागतं. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात जिथे 100 लोक कामाला असतात, तिथे 50 लोक काढल्या जातात आणि 50 लोकच राहतात. म्हणजे ती एक शाश्वती नसते. पण उद्योग जर आपण उभा केला, छोटा जरी असला तरी ते आपलं पालन स्वतःचं असेल किंवा आपल्या परिवाराचं असेल ते आपण करू शकतो. तर मला आपल्या सगळ्यांना इतकंच म्हणायचं आहे की उद्योग हा छोटा मोठा नसतो. कुठला जरी उद्योग हा लहान ह्याच्यातूनच आपल्याला सुरुवात करावी लागते, तेव्हाच जाऊन तो मोठा होतो. छोट्या छोट्या गोष्टींचंच छोटं जेव्हा आपण रोपटं लावतो त्याचाच एक मोठा एका दिवशी मोठा वृक्ष, एकाच दिवस लगेच मोठं झाड लावलं की ते टिकत नसतं. मोठा वारा आला, लहानपणापासून जे संगोपन आपण करतो, तर छोटा उद्योग जरी चालू केला तर मला वाटतं, मला विश्वास आहे की आपण एका दिवशी त्याच्यामध्ये चांगलं यश प्राप्त करू शकतो. म्हणून हे जे आजचं मार्गदर्शन आहे, आजचा हा कार्यक्रम आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. तर मी खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मॅडमजींना, त्याचबरोबर सगळ्या त्यांच्या आयोजकांना की एक चांगला उपक्रम जो आहे तो आपण या काळामध्ये आयोजित केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून असे चांगले उपक्रम आहेत ते आपण आयोजित करावं, यासाठी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मला आपण बोलावलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त देवळकर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. तसेच तिथे येऊन गेलेले आपले कुटुंब अतिथी श्रीकांत शिंदेसाहेब, जगन्नाथ शिंदेसाहेब, त्यानंतर अण्णा लोकरे आणि आता माझी ओळख झाली त्याच्या आहेत जुने कविते आहेत, अनंत तीर्थागर साहेब. खरं तर त्या चित्रापर्यंत इथे आलेले आहेत, तरी आम्ही आमदारात तरी तुमच्यासमोर होते. सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि रमलेला बंधू भगिनी आणि युवा, खरं तर हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्याच्यातून आपल्या युवा पिढीला चांगली प्रेरणा भेटेल. व्यवसाय उद्योग हा कुठलाही असू दे, माणसाने कधी छोटा समजला पाहिजे. पण कुठलाही व्यवसाय करताना आणि नवीन प्रामुख्याने नवीन ज्या टायमाला तुम्ही सुरुवात करताय त्या टायमाला अनेक लोक आपल्याला सांगतात अरे हा छोटा व्यवसाय याच्यात काय होणार आहे. कारण मी माझ्या स्वतःवरनं उदाहरण सांगेल. मी त्या टायमाला केबलचा बिझनेस चालू केला, त्याच्या आधी मी रिक्षा चालवत होतो आणि रिक्षा चालवता चालवता अजून एक काहीतरी आपण करावं म्हणून मी केबलचा व्यवसाय सुरुवात केली. आणि केबलचा व्यवसाय सुरुवात केल्याच्या नंतर सर्व घरातले नातेवाईक असं सांगायला लागले की आपण ते 60 रुपयासाठी लोकांच्या दरवाज्यात प्रत्येक महिन्याला जायचं, हा काय धंदा चांगला नाही आहे.
आणि त्याला मला जास्तीत जास्त 3.5 ते 4 हजार रुपये महिन्याला मला भेटायचं केलं होतं. तर तो व्यवसाय करत असताना नक्कीच मी मेहनत केली, चिकाटी ठेवली आणि आज एक उद्योगपती म्हणून मला ओळखलं जातं. आमदार म्हणून नसतं. म्हणून प्रत्येक माणसाने आपलं काम करताना, आपला उद्योगधंदा करताना, आपला उद्योग तुम्ही एक बिझनेसमॅन उद्योगाचं का हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो उद्योग किती मोठा आहे ह्याला महत्त्व नसलं तर तो तुम्ही उद्योजक म्हणून जर तुम्ही काम केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला चांगली प्रेरणा भेटेल. आज बेगमकर साहेबांनी या ठिकाणी काही माहिती केलं. सगळ्यांनी एवढे सर्व नेते एकत्र बोलवणं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहणं हे सर्वात महत्त्वाचं. आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त युवक आहेत, युवकांची संख्या जास्त आहे, पण त्याबद्दल आपण जर बघितलं तर बेरोजगार पण त्याच पद्धतीने आपल्याकडे आहे. म्हणून आपण प्रत्येकाने जर चांगलं काम केलं तर नक्कीच आपल्या देशाचं सुद्धा आपल्याला पुढे नेता येईल, देशाचं भवितव्य सुद्धा आहे. आणि म्हणून मोदी साहेबांनी जरी आपण बघितलं असेल की छोटे छोटे व्यवसाय म्हणजे जे भाजी विक्रेते असतील किंवा इतर कुठले व्यवसाय करायचा असेल त्यांना कागदाची उपलब्धता करून दिली. म्हणजे मोदी साहेबांनी एक उद्योजक म्हणून आपल्या देशामध्ये पुढे आलेलं ठरलं. म्हणून त्यांना छोटे छोटे कर्ज जे भेटत नव्हते या कर्जासाठी बँक गॅरंटी लागायची. बँक गॅरंटी आपल्याला भेटत नव्हती, बँक गॅरंटर भेटत नव्हते आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांना कर्ज भेटत नव्हतं. मोदी साहेबांनी ते कर्ज उपलब्ध होण्यासाठी एकदम सोपी सुविधा करून दिली आहे. आणि त्याच्यामध्ये आज बेगमकर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला उद्योग कसा करता येईल आणि तुम्ही जर उद्योगजक झाले तर पुढच्या भविष्यामध्ये अजून 4 जणांना तुम्ही काम देऊ शकता. देशाची बेरोजगारी कमी होऊ शकते. आणि म्हणून पुन्हा मी बेगमकर साहेबांना आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आपण एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मनापासून आपले आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. प्रथम मी उद्योजक होणार ही संकल्पना घेऊन तुमच्यासमोर हा सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे त्याचे मुख्य आयोजक मिलिंद नागपूरकर आणि त्यांचे सहकारी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन आणि कौतुक की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा जो स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे त्याची अत्यंत आपल्या मराठी माणसाला सध्या गरज आहे आणि तो तुम्ही आता घेतला त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन. व्यवसाय करायचा, उद्योजक करायचा, उद्योग करायचा, मी उद्योजक होणार तर मी उद्योग का करायचा, कुठला करायचा, कसा करायचा याच्या बाबतीत तुम्हाला सविस्तर कामत साहेब सध्या काही वेळामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतीलच. त्यामुळे मी जास्त वेळ आपल्याला देणार नाही, कारण आम्ही नेहमी असं मानतो की भाषण करणं माझं काम नाही आहे, काम देणं माझं काम आहे. त्याच्यामुळे जास्त भाषण करून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आपण मिलिंद बेळंकरांच्या माध्यमातून कधीही आम्हाला कधीही संपर्क करू शकता. राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे आत्ताच मान्यवरांनी जसं सांगितलं ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला जर का लाभ घ्यायचा असेल, आपल्याला त्याची माहिती पाहिजे असेल, उद्योजक म्हणून आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत, कसलीही मदत लागली तर आपण कधीही आम्हाला संपर्क करू शकता. हे मला मान्यता नाही आहे आणि मी कबूल नाही केलं. मानसिक शक्ती हा एक खूपच बळ आहे, हा जबरदस्त बळ आहे हा मानसिक शक्ती. आणि एक मुलगा हा फावडा घेऊन रेल्वेच्या ट्रॅकवरती दगड उचलून आणि शेवटी मग छोट्या संध्याकाळी कारकून होऊन आणि कारकून झाल्यानंतर त्या बॉसनी त्याला सांगितलं बेटा तू मॅट्रिक्युलेशनमध्ये 65% घेतले, तू कॉलेजला का नाही जात, तुम्ही मदत करत असेल तर मी कॉलेजला जायला तयार आहे. मी कॉलेजला गेलो, कॉलेजमध्ये नंबर 1 आलो. त्याच्यानंतर मी कधी पाठीमागे बघितलं नाही. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी त्याच्यानंतर 2011ला नॅशनल अवॉर्ड घेतलं एअर डिफेन्स चीफ मिनिस्ट्रीकडून. मी इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी
नरेंद्र मोदी ह्या लोकांना एरोप्लेनमध्ये आणि हेलिकॉप्टरमध्ये कसं आपण त्यांना सेफली कसं आपण सुरक्षित घेऊन जावं हे सेवा आणि योगदान माझ्या हाताने घडलेलं आहे. पण मला लाज वाटतं सांगायला, मी माझ्या स्वतःबद्दल बोलायला अजिबात नाही आवडत, मला नाही आवडत. पण ह्या मंचावरती मिलिंद साहेबांनी मला सांगितलं तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल सांगायलाच लागेल, त्यामुळे मी आता सांगतो. डिफेन्स मिनिस्ट्री म्हणून मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर डॉक्टर अब्दुल कलामच्या संस्थेने मला बोलवलं आणि मी ह्या मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये अब्दुल कलामच्या बद्दल 2 शब्द फक्त तुम्हाला सांगतो. मी अब्दुल कलामनी 6 प्रकारची मिसाईल्स बनवले. एक समुद्रातून समुद्रामध्ये अटॅक करण्यासाठी, एक समुद्रामधून तर आकाशमध्ये अटॅक करण्यासाठी, 2 तिसऱ्या समुद्रापासून तर पृथ्वीवर अटॅक करण्यासाठी, 3 आकाशातून आकाश अटॅक करण्यासाठी, 4 आकाशातून भूमीवरती अटॅक करण्यासाठी आणि आकाशातून समुद्रामध्ये अटॅक करण्यासाठी. एवढा मोठा योगदान आहे डॉक्टर अब्दुल कलामच्या. त्या संस्थांमध्ये मी जाऊन आपलं सामान्य विज्ञानचं ज्ञान घेऊन अब्दुल कलाम साहेबांना सांगितलं अग्नि 2 तुमचा फायर होईल आणि मिस फायर पण होईल, म्हणजे टार्गेटला हिट नाही करणार. हे प्रूव्ह दाखल केल्यानंतर मला नॅशनल अवॉर्ड मिळाले. दुसरा अवॉर्ड अब्दुल कलाम संस्थेतून मिळाला. तिसरा अवॉर्ड जो मिळाला मला आता या फेब्रुवारी 2019ला आपण आता बुलेट्स यूज नाही करणार, पुढे लेसर बीम्स यूज करणार. बुलेटच्या ठिकाणी आपण शिपाई लोकांना नाही यूज करणार, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करणार आणि रोबोटिक्स यूज करणार शत्रूला मारण्यासाठी. हे लेसर बीम संशोधनासाठी ॲटमॉस्फेरिक सायन्स, स्पेस सायन्स या सामान्य विज्ञान विषयाबद्दल मला 40 टेक्नोक्रॅट्स, 20 सायंटिस्ट आणि MD एक्सपर्ट्स लोकांनी ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉक्टर अब्दुल कलामच्या ऑर्गनायझेशनमध्ये मला बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की हे पाणीच्या बुंदामुळे तुमचे हे लेसर बीम्स ट्राय करू शकतात. आणि त्यामुळे त्याच्यानंतर मला नॅशनल अवॉर्ड परत मिळाला. 3 नॅशनल अवॉर्ड झाले. मी एक्स डायरेक्टर आपला बॉम्बे इंटरनॅशनल एअरपोर्टचा. आता मी HOD आणि प्रोफेसर आहे. मी नोकरी नाही करत. मुंबई विद्यापीठने मला आमंत्रित बोलवलंय आणि मी ऑनररी प्रोफेसर आणि HOD आहे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मी आता ह्या युवकांसाठी काहीतरी घडावं हे माझं बालपणचं जागा आहे, हे लहानपणाचं जागा आहे. हे सर्व जागा म्हणजे विट्टी दांडू आणि कबड्डी आणि पतंग उडवायचं हे सगळं जागा आहे. माझं मूळ या जागावरती माझा जीव आहे, माझा प्राण आहे. हा इकडे काहीतरी करावं असं माझं खूप इच्छा आहे आणि तुम्ही सर्व लोक मला मदत करावं ही माझी नम्र विनंती तुम्हाला सर्वांना. सिस्टम स्ट्रॉंग नाहीये, त्यामुळे त्या कोविडला तुम्ही घाबरता. आपल्या शरीराला चांगला ठेवा, आपल्या मनाचं बळ चांगलं ठेवा आणि चांगलं आहार खा, पौष्टिक आहार खा. तुम्ही अत्यंत बरोबर असेल. 71+ तुमच्यासोबत मी आणि आत्ता पण नोकरी करतोय आणि आत्ता पण उद्योगपती आहे आणि टाटा फाउंडेशनमध्ये मी फॅकल्टी मेंबर आहे. टाटामध्ये माझे असोसिएशन आहे. मी दिवसाला 4 लेक्चर देतो. 2 तास तुम्हाला 2 तास एक लेक्चर आणि कोणीही आपल्या डोळ्याचे हे जे बॉल आयकॉन आहे हा हलवू नाही शकत. तसा मी लेक्चर देतो आत्ता पण या क्षणी पण. आणि माझा आता लीव पिरियड आहे, माझं लेक्चर नाही, त्यामुळे मिलिंद साहेबांनी मला बोलवलं, मी इकडे आलो आणि मी जिथं जाता तसं तुम्हाला सर्वांनी असं काहीतरी बनावं, सर्वांनी काहीतरी असं करावं ही माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी मला मदत करावं, यावं. मी निस्वार्थ भावनेने करण्याची मी मानसिक तयारी घेतो आणि करेन आणि घडवून टाकेन. पण फक्त तुमचं मला मदत हवं, सर्वांनी मला मदत करावं. धन्यवाद. उद्योजक करा. आता ह्या वयात सुद्धा हे 2-2 तास लेक्चर देऊ शकतात. प्रोफेसर आहे, मोठमोठ्या इन्स्टिट्यूटला ते ट्रेनिंग देतात आणि आत्ताचे माझे गुरु मी त्यांच्या अंडरमध्ये जवळजवळ 10 ते 15 वर्ष त्यांच्या माझा बिझनेस वाढवला आहे. मी आता थोडक्यात सांगतो, मी 3 लाखापासून बिझनेस सुरू केला होता. आज जवळजवळ 5 ते 6 करोड टर्नओव्हर आहे आणि ते फक्त सचिन कामत सर यांच्यामुळे. आणि त्यांना आता मी आमंत्रित करायचं, मला नक्की एक विश्वास आहे इथे बसलेल्यापैकी जवळजवळ मानसिकता जर तयार झाली तर 70 ते 80% एक उद्योजक म्हणून ह्या दरवाजाची बाहेर जाणार. फक्त कान देऊन मन धरून जे काय तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे ते थोडं दरवाजा बाहेर ठेवा आणि पूर्णपणे लक्ष द्या ही तुम्हाला नम्र विनंती करतो. जिजाऊ शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद
यांच्या चरणी प्रार्थना करून सुरुवात करतो आहे. आणि व्यासपीठावर बसलेले आणि आलेले शिंदे साहेब, ओके, देशपांडे साहेब, रोकडे साहेब, ओके, गायकवाड साहेब, सगळ्यांचं म्हणजे आभार प्रकट करून आणि खास करून रेणू बियणकर साहेबांचा. त्यांचं मन मोठं आहे, कारण त्यांच्यापेक्षा मी वयाने लहान असलो तरी त्यांना एक शिकण्याची आणि एक मोकळ्या मनाने शिकण्याची त्यांची जी तयारी आहे त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आणि मला माहिती आहे इथे बसून नुसतं ऐकणं किती त्रासदायक आहे. मी पण इथे काही स्टुडंट होतो आणि मी स्टुडंट म्हणजे मी LLB होतो. जसं आता देशपांडे साहेबांनी सांगितलं की मी MBA केलं आहे आणि लॉ केला आहे, तर कॉलेजमध्ये असताना मी LLB होतो. तिकडे बरेचसे आपले विद्यार्थी आहेत, थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह करू, ठीक आहे. आता वन वे कम्युनिकेशन तुम्हाला माहिती आहे, जेवढे स्टुडंट्स आहेत नुसतं ऐकत राहिलो तर आपण बोर हो. सो आजकाल आपण व्हॉट्सअप मेसेज पाठवला तरी आपल्याला डबल टिकची गरज असते. कोणी व्हॉट्सअप बघितलं तरी तर आपण फोन करून सांगतो किंवा मेसेज पाठवले जरा बघून गेलो. तर अशा पद्धतीचा आपल्याला रिस्पॉन्स हवा असतो, तर आम्हाला पण तुमचा रिस्पॉन्स लागणार आहे. दुसरी गोष्ट, मी एक्सपर्ट नाही आहे. मी आज पण एक स्टुडंट आहे, आज पण एक विद्यार्थी आहे आणि रोज नवीन काहीतरी शिकत असतो. आणि प्रामाणिकपणे जर सांगितलं, जो माझा 20-25 वर्षाचा अनुभव आहे, मी 17 वर्ष हॉटेल चालवलं आहे. हॉटेलमध्ये म्हणजे झाडू मारल्यापासून गल्ल्यावरपासून पैसे घेण्यापर्यंत सगळी कामं केली आहेत. माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, जर तू किचन सांभाळू शकलास तर तू धंदा सांभाळू शकतो. आणि ही शिकवण ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर, ट्रेनिंगमध्ये जेव्हा मी आलो, मला ट्रेनिंगचं ABCD काही माहीत नव्हतं. शिवसागर सर बसले आहेत, सगळ्यात तुझे अनुभवी लोक आहेत. मी ट्रेनिंगमध्ये दुसऱ्या ट्रेनर्सच्या प्रोग्राममध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवणं, खुर्च्या लावणं, तिथून सुरुवात केली.